मित्रहो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 2 वास्तव संख्या, त्यामधले दुसरी तासिका नंबर 2 सराव संच 2.2 याच्या अभ्यासाकरता पुन्हा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. गणिताशी मैत्री करायची असेल तर गणित मैत्री हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याशिवाय तुम्हाला 9वीच्या मुलांना परत एकदा सूचना सांगतो आहे. 9वीमध्ये शिकणाऱ्या मुलांनी 8वीचे सुद्धा सर्व जे लेक्चर्स आहेत ते ऐकायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला 9वीचा अभ्यास पण सोपा जाणार आहे. 8व्या इयत्तेमध्ये शिकलेला पुढचा भाग आपण पुढं शिकत जात असल्यामुळं 8वीचे सुद्धा व्याख्यान की ह्या वास्तव संख्येशी निगडीत असणारे व्याख्यान त्यात असणार आहे. त्याच्या पुढचा भाग आपण 9वीत शिकत असतो, त्याच्या पुढचा भाग 10वीत शिकत असतो. 10वीच्या मुलांनी केवळ 10वीचे लेक्चर्स ऐकायचे नाहीत, त्यांनी 9वीचे सर्व लेक्चर्स ऐकणं गरजेचं आहे. ते लेक्चर्स अटेंड करा प्लीज. आणि गणित मैत्री हे चॅनल यूट्यूबवरती आहे, टेलिग्रामवरती आहे, ते नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करता. चांगल्या रीतीचा सहकार्य आणि रिस्पॉन्स आहे. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांचं. चला तर मग अभ्यास 2.2मध्ये जाऊया. आता थोडं पार्ट 1 आणि पार्ट 2 एकमेकाशी निगडीत असणारा भाग असतो. थोडंसं त्याने एक काम सांगितलं बघा. 2.2मधलं पहिलंच गणित काय सांगितलं बघा. तर ही जी संख्या आहे कुठली बघा, 4√2. ही संख्या अपरिमेय, इरॅशनल नंबर, अपरिमेय नॉट रॅशनल नंबर, अपरिमेय इरॅशनल नंबर आहे, संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे. हे सिद्ध करा, हे सिद्ध करा. आता मॅथमॅटिकली सिद्धता ही पुन्हा युक्लिडच्या मतानुसार सिद्धता आपण 2 प्रकारच्या शिकवतो. पार्ट 2मध्ये सिद्धतेचा भाग जास्ती आहे. 1-2 सिद्धता आपल्याला ह्या शिकायच्या आहेत आणि त्या अप्रत्यक्ष सिद्धता शिकायच्या आहेत. अप्रत्यक्ष सिद्धतेचा अर्थ असा, जे तुम्ही सिद्ध करायचं चाललं आहे ते असत्य आहे असं मानायचं, ते खरं नाही असं मानायचं. ही मग की आपण ही संख्या अपरिमेय संख्या आहे, समजा ही परिमेय संख्या आहे. आता अपरिमेय संख्या दाखवायची आहे ना, काय मानायचं बघा. 4√2 ही रॅशनल नंबर म्हणूया, म्हणजे कसली संख्या म्हणूया, परिमेय संख्या आहे असं म्हणायचं. परिमेय संख्या आहे असे मानू, आहे असे मानू. हे आपण मानलो आणि हे प्रूव्ह दॅट करायचं आहे की अपरिमेय संख्या आहे असं. पण मानायचं काय सांगा बरं. हे मानायचं की हे परिमेय आहे म्हणून, हे कन्सिडर करायचं. आणि मग आपण मांडलेलं खोटं हे दाखवलं की आपलं काम झालं. आता म्हणून ही जर परिमेय संख्या असेल तर परिमेय संख्या, ह्या सर्व परिमेय संख्या असं मांडता येतात. हे एक सत्य बघा, पाठीमागच्या 8व्या इयत्तेमध्ये किंवा छेद आणि अंशच्या स्वरूपामध्ये मांडता येतात. ह्याच्यानंतरचा भाग असा येणार बघा, हे ए आणि बी ह्या परिमेय संख्या, ए भागिले बी सुद्धा परिमेय संख्या, हे असं येणार बघा. √2 त्याच्यानंतर ए भागिले हे 4 मी इथं लिहितो बघा, म्हणजे ह्याला भागिले करतो. आता इथं काय झालं बघा, ही बाजू झाली ही परिमेय, ही परिमेय, ही बाजू झाली परिमेय. पण √2 ही संख्या कशी आहे सांगा, जिचं वर्गमूळ आपल्याला काढता येणार नाही, ही मात्र आहे. ही कसली संख्या आहे बघा, अपरिमेय आहे. बघा कधी असं होईल का, एका बाजूला परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या दोन्ही समान असं कधी येईल का, नाही. ह्याचा अर्थ असा, हे जे आपण मानतोय, हे जे आपण मानलेलं आहे, ही संख्या परिमेय संख्या आहे, कारण ही बाजू परिमेय आली आणि ही बाजू अपरिमेय आली आणि तरी त्या दोघांच्या मध्ये समानता चिन्ह आहे. हे कुठेतरी विसंगती आहे. म्हणून आपण मांडलेलं विधान खोटं आहे, म्हणजे परिमेय संख्या आहे हे मांडलो आहे ते खोटं आहे आणि म्हणून खरं आहे ते 4√2 ही संख्या परिमेय संख्या आहे. परत असंच एक गणित जरा परत एकदा बघूया. परत एकदा बघा, अप्रतिसिद्धता म्हणजे काय. 4√2 4√2 इज अ रॅशनल नंबर, अ रिअल नंबर. इरॅशनल, रॅशनल, इरॅशनल आणि रॅशनल हा परिमेय संख्या म्हणूया. परिमेय संख्येची मांडणी अशी करता येते. हे 4 इथं झालं, ह्या बाजूला आलं परिमेय, ह्या बाजूला आलं अपरिमेय आणि तरी दोघांच्या मध्ये समानता. हे कुठेतरी कॉन्ट्राडिक्टरी आहे, हे कुठेतरी चुकीचं आहे, म्हणजे आपण मांडलो ते नक्की चुकीचं आहे. आणि म्हणून 4√2 ही संख्या अपरिमेय संख्या आहे. जस्ट तुम्हाला याची ओळख व्हावी एवढीच पार्श्वभूमी आहे. पुढं म्हणजे अशा ज्या संख्या आहेत त्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणणार आहोत आणि अपरिमेय संख्या आहे हेच विधान खरं आहे. आपण जे मानतोय ते खोटं आहे. हां, पुन्हा आणखीन एक संख्या दिल्या बघा तिथं. हां, दुसरं गणित बघा कसं प्रूव्ह दॅट करायला सांगितले. तर असं बघा नीट काळजीपूर्वक सगळ्यांनी बघताय ना. हां, आता इथं मात्र काय म्हटले बघा, 3 + √5 ह्या संख्येला सुद्धा आपण अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करायचं आहे. पुन्हा
3 अधिक वर्गमुळात 5 ह्या संख्येला परिमेय संख्या असे मानू. परिमेय संख्या रॅशनल इरॅशनल परिमेय संख्या आहे असे मानूया. आता ह्या परिमेय संख्या असं मांडलं, अपरिमेय आहे हे दाखवायचं आहे, परिमेय संख्या आहे असे मानू. हां, त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला परिमेय संख्येच्या डेफिनेशननुसार मागाच्यासारखं घेऊया. 3 अधिक वर्गमुळात 5 बरोबर तुम्ही ए भागिले बी घ्या, पी भागिले क्यू घ्या, हे असं मांडता येतं. त्याची कंडिशन्स पण नीट लक्षात घ्या. ए आणि बी हे पूर्णांक आहेत, आता ते मी लिहित नाहीत, हे असं आहे. ह्याच्या पुढे जाऊन ही आहे परिमेय संख्या. ही परिमेय संख्या म्हणजे ए आहे, बी आहे आणि ही बाजू परिमेय आहे. ठीक आहे, मांडलो आहे आपण. वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळात 5 बरोबर ए अधिक छेद बी वजा 3. आता बघा, हे दोन्ही परिमेय, हे परिमेय, यांची वजाबाकीसुद्धा परिमेय येणार. ह्या बाजूला आलं परिमेय, पण वर्गमुळात 5 तिचं वर्गमूळ आपल्याला सांगता येत नाही आणि वर्गमुळात 5 ह्या संख्येला कसली संख्या म्हणतो आपण? अपरिमेय म्हणतो. पुन्हा ह्या बाजूला अपरिमेय संख्या आली, ह्या बाजूला परिमेय संख्या आली, म्हणजे हे सुद्धा हे आपण मांडलेलं आहे हे चुकीचं आहे, म्हणजे हे सत्य आहे. ह्या 3 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या अपरिमेय संख्या आहे, हेच विधान खरं आहे. ह्याला इनडायरेक्ट प्रूफ म्हणायचं. अशा रीतीनं ह्या बाजूला अपरिमेय संख्या, या बाजूला अपरिमेय संख्या दिसते आहे, या बाजूला परिमेय संख्या दिसते आहे. तर पुन्हा एकदा त्या पुढच्या भागामध्ये आणि परिमेय अपरिमेय संख्या जरा नीट काळजीपूर्वक आपण समजणार आहोत. म्हणजे कर्निस्थ संख्या, सड ह्याच्यामध्ये ते येणार आहे, तेव्हा अजून एकदा डिटेलमध्ये बघूया. जस्ट तुम्हाला ते ओळख झाली तरी बस झालं, भरपूर झालं. पुन्हा अशाही संख्यांना पुढं ह्या वास्तव संख्यांना तुम्ही म्हणजे की ह्या अपरिमेय संख्यांना सुद्धा संख्या रेषेवर आणायचं स्किल 8वी इयत्तेमध्ये पण थोडंसं त्याची ओळख झाल्या. 8वीचा तास जरूर बघा की 8वीच्या या धड्यामध्ये ह्या वास्तव संख्या म्हणजे रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स जो भाग येतो त्याच्यामध्येही आपल्याला तो भाग आपण बघितला आहे. आता त्यांनी काय काम सांगितले बघा आपल्याला, वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 या संख्या रेषेवरती दाखवा असं काम सांगितले. वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 या संख्या रेषेवरती दाखवा. पुन्हा एकदा तुम्हाला त्याचा उजळणी वजा भाग सांगून घेतो की काय उजळणी वजा भाग आहे येतं. वर्गमुळात 5 ही संख्या आपल्याला संख्या रेषेवरती दाखवायची आहे. थोडासा भाग बघा कसा आहे ह्याचा. वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 मी वर्गमुळात 5 ही संख्या रेषेवरती दाखवण्याचं काम तुम्हाला थोडंसं 8वीत माहिती झालं आहे, त्याची उजळणी करून देतो. पुन्हा याची पार्श्वभूमी अशी आहे बघा. मी एक काटकोन करतो, काटकोन त्रिकोण काढतो, काटकोन त्रिकोण काढूया. असा हा काटकोन काढूया. ही बाजू 2 सेमी घेतो, ही याच्या निम्मी घेतो बघा, 1 2 1 आणि मग हा कर्ण काढूया. हा सांगा पटपट आता मला कर्णाची लांबी काढायची आहे, कसं काढणार ह्याचा उपयोग आपल्याला वर्गमुळात 5 साठी कसा होतो बघा. हां, काय होणार सांगा बरं. पायथागोरस प्रमेय काय सांगा बाळांनो. हां, कर्ण वर्ग बरोबर, अगदी बरोबर. पुढं चला, 1चा वर्ग, बाजूचा वर्ग, ह्या बाजूचा वर्ग अधिक ह्या बाजूचा वर्ग, x वर्ग बरोबर 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, x वर्ग बरोबर किती आलं सांगा आता हे 5 आलं. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया म्हणजे आपल्याला x किंमत मिळेल. अगदी बरोबर. x बरोबर वर्गमुळात 5 वर्गमूळ तोंडी सांगता येणार नाही आपल्याला, त्याचा अर्थ वर्गमुळात. जर तुम्ही हा रेषाकडे 2चा काढला, हा रेषाकडे 1चा काढला तर ही लांबी असणार आहे वर्गमुळात 5 एवढा असणार आहे. आलं लक्षात. पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे 8व्या इयत्तेमध्ये पण तुम्ही शिकला होता. आता थोडंसं आपण हे संख्या रेषेवरती आणूया. संख्या रेषेवरती आणायचं कसं आता वर्गमुळात 5ला. मग आपण एक संख्या रेषा काढणार. ह्या संख्या रेषेवरती मी इथं 0 घेतो, इकडच्या बाजूला वजा 1 आहे, इथं मी 1 आहे, हां इथं 2 आहे असं घेतो. आणि मग मी पुढचा भाग काय करतो बघा, थोडंसं हे मोठं घेतो बघा, इथं 1 घेतो, हे आणखीन आपल्याला, आणि इथं 2 घेतो. एवढंच अंतरावरती ही खूण करून घेऊया समान असणारी, हे 1 आणि 2. आलं लक्षात. आता याच्यानंतर ना थोडी मला जागा जास्त वापरता येईल असं नियोजन करून घेतो. हां, मी इथं 1 घेतो आहे आणि इथं माझा मी 2 घेतो. हे 2 पॉईंटवरती असं इक्वल भागमध्ये. आणि त्याच्यानंतर मी नीट लक्षात घ्या, हे जे 2 आहे हे जे अंतर आहे हे 2, तिथं मी काटकोनी गुण्याच्या सहाय्यानं असे एक लंबरूप रेषा काढतो. असे एक लंबरूप रेषा काढतो इथं. ह्याच्यावरती असं 90 अंश कोनातून एक रेषा काढून घेतो, म्हणजे मला इथं 90 अंश असं खूण करून घेता येईल. ओके. त्याच्यानंतर मी माप किती घेणार बघा. आता कंपासमध्ये मी माप किती घेणार बघा. सगळ्यांनी ही कृती पुन्हा करायची आहे.
हे एक घर आहे, हे एक घर आहे. एक घरा एवढ्या अंतराची मी खून करून घेणार आहे इथं असे. हे बघा, इथं असे मी एक खून करून घेणार आहे असे. एक घरा एवढी अशी हे जे अंतर होतं ना तसे असे खून करून घेतले. हे एक घर, हे एक घर. म्हणजे ह्याची लांबी झाली 2 सेमी, याची लांबी झाली 1 सेमी. आता मी परत काय करणार आहे, हा कर्ण जॉईन करून घेतो. हा कर्ण मी जॉईन करून घेतो बघा. हा इथून शून्यापासून हा कर्ण तुम्ही मात्र पट्टी लावा म्हणजे तुमच्या रेषा सरळ येतील. मला थोडीशी प्रॅक्टिस आहे त्याची डायरेक्ट सरळ रेषा काढायची. तुम्ही हाताचा वापर करू नका, पट्टीचा वापर करा. आता हा काटकोन आहे. ही बाजू जर 2 सेमी असेल, ही बाजू जर 1 सेमी असेल, तर हा जो त्याचा कर्ण आहे याची लांबी किती येते. हां, एक पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग बरोबर बाजू वर्ग. ही बाजू सगळी 2 आहे बघा आणि ही बाजू 1 आहे. 1चा वर्ग केला 1च आला, 2चा वर्ग केला 4 आलं, दोन्हीची बेरीज केली आणि अशा रीतीने वर्गमुळात 5 आलं. आता तुमच्या लक्षात आलं का बघा, हे जे अंतर होईल, हे जे अंतर असणार आहे इथून इथपर्यंतचं अंतर जे आहे, हे अंतर आहे ना, हे आपलं असं खाली घेऊया आणि हे झालं किती झालं सांगा बाळांनो, हे वर्गमुळात 5. एवढंच अंतर आपण ह्या बाजूला गेलो असतो इकडं तर हे वजा ऋण दिशेने आलं असतं. आलं लक्षात. हे अंतर म्हणजे हे जे पूर्ण वर्तुळ आपण असं काढलो सगळं, तर हे सगळे बिंदू वर्गमुळात 5 एवढ्या अंतरावर असतात. त्यातल्या आपल्याला पाहिजे तेवढे पण संख्या रेषेवरती आणलो. आता हीच कृती तुम्हाला पुढच्या भागासाठी करता येईल की नाही सांगा. आता पुढच्या भाग म्हणजे पुढच्या गणितासाठी अजून एक गणित समजून घ्या वाटल्यास. आता वर्गमुळात 10ला आपल्याला संख्या रेषेवरती स्थान करायचं आहे. ज्यांना अजून क्लिअर झालं नाही त्याने अजून एकदा काळजीपूर्वक बघा कसं करता येईल. हां, आता मी 10 करायचं आहे ना, वर्गमुळात 10 ही संख्या आपल्याला संख्या रेषेवरती आणायची आहे. आता मी काय करतो बघा, इथं फक्त बदल असा करून घेतो. आता मी इथं 2च्या ऐवजी 3चा रेषाखंड घेतो बघा, इथं 3चा आणि हे 1च घेतो. पुन्हा बघा ही बाजू 1च घेतली. हां, 1चा वर्ग आणि कोणाचा वर्ग होणार सांगा. आता 2चा वर्ग 3चा वर्ग होणार. 1चा वर्ग 1च. आता 3चा वर्ग करताना 3चा वर्ग 4 येणार का, नाही 3चा वर्ग 9 येणार. आता किती झाले सांगा, हे 9 आणि 1 10 झाले का. आणि मग x बरोबर किती येणार सांगा, आता वर्गमुळात 10. समजलं. पायथागोरसच्या प्रमेयानुसार ही लांबी 3 घ्यायला पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला कृती कळाली का बघा. हे जे होतं ते 2 घेतलं होतं, हे जे होतं ते 1 घेतलं होतं, तेव्हा 2चा वर्ग आणि 1चा वर्ग 4 आणि 1 5 झालं आणि वर्गमुळात 5 आला. आता पुढची कृती तुम्ही पूर्ण करा बघूया. आता काय करणार आहात, वर्गमुळात 10 दाखवणार आहे. आता काय करतो बघा, वर्गमुळात 10 येण्यासाठी एक बाजू आपल्याला 3 सेंटीमीटर पाहिजे आणि एक बाजू 1 सेंटीमीटर पाहिजे. आता प्रत्येक सेंटीमीटरमध्ये घेतल्यानंतर फार छोटी आकृती होती ती, म्हणून तुम्ही अशा अंदाजे खुणा करून घेऊन ते 3 एकक असं म्हणूया. आता पुन्हा संख्या रेषा काढूया आणि वर्गमुळात 10ची स्थापना करून बघूया काय होते मग. ओके बाळांनो, एक संख्या रेषा काढतो. पट्टीचा वापर करूनच तुम्ही काढा. याच्यावरती मी 0, इकडं ऋण काय असेल ते ऋण 1, ऋण 2, ऋण 3 आणि या बाजूला हां नक्की काय घेणार सांगा. आता या बाजूला संख्या घेणार, त्या धनसंख्या घेणार. हां, हे 1, हे 2 आणि हे 3. हे पण अंतर थोडंसं मी जास्त घेतो बघा, असं घेतो 1, 2, 3. ओके. पुन्हा मागाच्यासारखं तुम्ही काटकोनी गुण्याचा वापर करून लंबरेषा काढा. काटकोनी गुण्याचा वापर करून लंबरेषा काढा. तो पण लंब पाहिजे, 90 अंश कोणातूनच पाहिजे तरच ते ट्रू आहे. कारण पायथागोरसचं प्रमेय 89 अंशाच्या कोणासाठी किंवा 91 अंशाच्या कोणासाठी नाही चालत. ते शार्पली 90 अंश कोण असायला पाहिजे. मी इथं ही जी खूण होती इथं 3 होती, मी पुन्हा काटकोनी गुण्या लावतो असा आणि इथं लंबरेषा करतो बघा अशी. ओके, ही लंबरेषा काढूया अशी लावतो इथं. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा काय करणार आहे बघा बरं. हे अंतर आता माझं किती झालं, समजा ओ पासून इथं ए बिंदूपर्यंतचं अंतर झालं 1, 2, 3 असं झालं. पुन्हा मी ह्याला 1 सेंटीमीटर वरती एक खून करून घेणार आहे. ह्या लंबतेवरती 1 सेंटीमीटरवरती अशी खून करून घेतो अशी. हे बघा, तुम्ही सिस पेन्सिलनं असं करून घेणार आहात. ओके. याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे बघा. आता हा ओ पासून इथं असं समजा बी बिंदू आहे, हा हे जोडून टाकूया असं असं स्ट्रेट पट्टी लावा अशी आणि हे जोडा असं. हे पट्टी लावून हे जोडा. आता नीट बघा, हे 3 आहे, 3चा वर्ग. हे 1च आहे, पण हे 1च घेतो लक्षात. हे 3 नाही घेतो आपण. म्हणजे 3चा वर्ग 9, 9, 9, 18 वर्गमुळात 18 नाही आपल्याला दाखवायचं, वर्गमुळात 10 पर्यंत जायचं आहे.
एक बाजू वर्गमुळात ही बाजू 3 सेंटीमीटर घेतल्या, 3 एकक घेतल्या, 3 खुणा करून घेतल्या आणि इथं 1 एकक घेतले. असं एकक म्हणतो मी, सेंटीमीटर घेतले की छोटे छोटे होते, तुम्ही असे मोठे काढा 2-2. पण हे लक्षात घ्या, हेच अंतर वरती घ्यायचं आहे, तरच ते करेक्टली होत जाणार आहे. आता हे असं पुढं जरा वाढवून ठेवूया, कारण पुढं येणार आहे ना वर्गमुळात 10 ही संख्या. ठीक आहे. आता याच्यानंतरचा भाग काय झाला आपला, तुमचा स्वतःचा विश्वास याच्यावर असायला पाहिजे. ह्यातल्या वर्गमुळात 10चा हा आहे रेषाखंडाची लांबी आहे, ह्या 3 म्हणजे वर्गमुळात 9 आहे, हे म्हणजे 1 आहे. आता हे जे डिस्टन्स झालं इथं म्हणजे वर्गमुळात 10 हे अंतर कुठं आलं बघा, हे वर्गमुळात 9 आहे म्हणजे 3 आहे. आणि इथून एवढं अंतर जर घेतलं मी कंपासमध्ये, ओ पासून बी पर्यंतचं अंतर घेतलं आणि मी माझ्या संख्या रेषेवर त्याला शिफ्ट केलं असं, तर हे जे अंतर होणार आहे हे पी, हा जो पॉईंट असणार आहे त्याचं निर्देशक असणार आहे वर्गमुळात 10. असा भाग आपल्याला खाली आणता येईल. म्हणजे असं ह्या संख्या रेषेवरती आपल्याला त्याचं शिफ्टिंग करून घेता येईल. तुम्ही हे स्वतः करणार आहात, तुमचं हे आजचं काम राहील घराकडं. वर्गमुळात 10 ही संख्या कशी आणायची, वर्गमुळात 5 ही संख्या कशी संख्या रेषेवरती आणायची, हा भाग इथं आपल्याला याची ओळख झाली. तुम्ही नक्की ते घरी प्रॅक्टिस करणार आहात त्याची आणि ते सोडवणार आहात. असा हा भाग होता. थोडीशी अप्रत्यक्ष सिद्धता एकदम सोपी होती बघा. ते खोटं आहे असं म्हणायचं आणि मांडलेलं खरं आहे समजायचं आणि ते खोटं आहे असं दाखवायचं, असा तो भाग होता अप्रत्यक्ष सिद्धतेचा. सोपं आहे. जरा एकदा दोनदा चांगल्या रीतीनं वाचलात, चांगल्या रीतीने समजून घेतलात तर ते नक्की तुम्हाला सगळ्यांना समजेल असा भाग आहे. अप्रत्यक्ष सिद्धता ही परिमेय संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे, याची ती ओळख होती. आता आपण पुढचे प्रश्न थोडेसे सोपे प्रश्न आहेत या अभ्यासमधले 2.2 मधले. बघा जरासं काय म्हणले. बघूया तर मग 2.2 मधचा पुढचा प्रश्न काय प्रश्न आहे बघा बाळांनो. तो ह्या संख्या पुढे दिलेल्या संख्येच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहा. पुढे दिलेल्या संख्येच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहा. थोडा मॅथमॅटिकली भाग हा समजून घेऊया. हां, या संख्येच्या दरम्यानच्या 0.3 आणि ऋण 0.5 ह्याच्या दरम्यानच्या 3 संख्या पाहिजेत आपल्याला. दरम्यानच्या 3 संख्या पाहिजे त्याचा अर्थ जरा समजला का बघा तुम्हाला नीट. दरम्यान म्हणजे दरम्यान हा कन्सिडर तुम्हाला एक संख्या रेषा आहे समजा. इथं 0 आहे, 1 आहे, 2 आहेत, म्हणजे ह्या 3 आणि इथं 1 2 2 3 4 इथं असं ह्याच्या दरम्यानच्या संख्या काढा. म्हणजे काय सोपं टेक्निक बघा कसं आहे याचं. ह्याच्या दरम्यानची संख्या पहिली संख्या कशी काढतो बघा मी. 1 आणि 5ची बेरीज करूया आणि भागिले 2 करूया. किती आलं उत्तर 6/2. किती आलं सांगा बरं 3. म्हणजे 1 2 इथं आलं बघा. हे 1 आली संख्या. आता याच्या दरम्यानची 1 आणि 5ची ह्याच्या दरम्यानच्या संख्या शोधूया आपण. पुन्हा काय करूया 1 आणि 3च्या मधली संख्या काढूया. ती कशी काढायची 1 आणि 3ची बेरीज करायची, त्याला 2 न भागायचं. 4 आलं बघा. 4/2 आणि उत्तर किती आलं सांगा 2 आलं. इथं 2 येणार. आता काय करायचं बघा ह्या दोघांच्या दरम्यानची संख्या काढायची. म्हणजे कुठल्या 3 आणि 5चं दरम्यानची काढताना 3 आणि 5ची सरासरी काढायची. म्हणजे दरम्यान संख्या येते. सरासरी म्हणजे काय बघा ह्या दोन्हीची बेरीज करायची आणि 2 न भागायचं. 8/2 हे आलं बघा 4. 1 आणि 5च्या दरम्यानच्या संख्या परत एकदा समजून घ्या. कशा संख्या आल्या बघा 1 आणि 5च्या दरम्यानच्या परत एकदा समजून घ्या. हेच कन्सेप्ट आपल्याला इथं वापरायचं आहे. कसं काढलं बघा. हां 1 आणि 5च्या दरम्यानच्या 3 संख्या काढा. कसं काढूया 1 आणि 5ची बेरीज करायची. 1 + 5 भागिले 2 करायचं. म्हणजे किती आलं 6/2 3 आलं. पुन्हा काय करायचं 1 आणि 3चं बेरीज करायची. 1 आणि 3ची बेरीज करायची त्याच्या भागिले 2 करूया. उत्तर किती आलं सांगा 4/2 आणि उत्तर 2 आलं बघा. आता ह्याच्या दरम्यान संख्या करताना 3 आणि 5ची बेरीज करायची. 8 आलं. 8ला 2 न भागलं आणि उत्तर 4 आलं. तो सेम पॅटर्न आपण इथं वापरूया. टोकाच्या दोन्हीची बेरीज करायची आणि 2 न भागायचं. म्हणजे दरम्यानची संख्या येते. त्याच्या ह्या दरम्यानच्या संख्या आल्या ज्या 1 आणि 5च्या. समजलं का सगळ्यांना हा कन्सेप्ट समजला का. तर आपल्याला हे आता सोपं काम आहे. हां चला तर मग असंच जाऊया. ह्या संख्या रेषेवरच्या ह्या संख्या आपण शोधून काढूया. ह्याच्या दरम्यानच्या असणाऱ्या संख्या सगळ्या शोधूया. बघा बरं जरा असं काय करता येईल. ओके ह्या दोन्हीची बेरीज करायची आहे. 0.3 अधिक याची बेरीज करतो वजा 0.5 आणि ह्याला कितीने भागतोय आपण 2 न भागतोय. हां आता हे मॅथमॅटिकली राईट करायचं आपल्याला. हे जरी अधिक असलं तरी प्रत्यक्षात याचं चिन्ह वजा आहे. त्यामुळे 0.3 वजा 0.5 भागिले येणार 2. बघा
याचं उत्तर किती आलं रे? हां किती आलं सांगा? हां 0.2 आलं. पण चिन्ह मोठ्या संख्येचं, कारण ही याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे. हां भागिले 2. आता याचा भागाकार करा. बे के बे. आन्सर किती आलं बघा? 0.1 असं आलं. ह्याच्या दरम्यानची पहिली संख्या मिळाली आपल्याला. ओके. आता दुसरी संख्या कसं करूया? हे कसं केलं तसंच करूया की. हे बघा पहिल्यांदा काय केलं आपण? 1 आणि 5चं सरासरी केलो, त्याचं उत्तर 3 आलं. परत 1 आणि 3चं सरासरी काढलो आपण. आता तसं ह्याच्या दरम्यानची एक संख्या आली बघा. कुठली संख्या आली? मी इथं लिहितो आता. पहिली संख्या काय आली सांगा? आता इथं उत्तर लिहितो बघा. इथं लिहितो बघा. पहिली संख्या 0.3 होती इथं. त्याच्यानंतर त्याच्या दरम्यानची इथं होतं 0.5 होतं. जरा दिशा समजून घ्या आता. किंवा इथं घेतो मी. इथं 0.3 घेतो आणि इथं 0.5 घेतो. हां ह्याच्या दरम्यानची एक संख्या आली बघा. सरासरी किती आली? ही 0.1 आली. याच्याबरोबर इथली आली संख्या. इथे आली. काय आली सांगा ती? ऋण 0.1 आलं. आता काय करायचं? ह्या दोन्हीचं 0.1 आणि किंवा ह्याचं याच्या दोन्हीचं एक काय करूया? ह्याच्या दरम्यानची संख्या काढूया. ती कशी काढूया? आता पहिली संख्या आली. ह्याच्या दरम्यान संख्या कशी काढूया सांगा? हां वजा 0.1 अधिक 0.3 भागिले 2 करायचं. हां किती आलं सांगा आता त्याचं उत्तर? हां याचं उत्तर आलं बघा 0.2. 0.1 आणि यांची वजाबाकी होणार, कारण याचं चिन्ह वजा, याचं चिन्ह अधिक आहे. ह्याचं उत्तर किती आलं सांगा आता? हां 0.1 आलं बघा. इथं आलं 0.1. म्हणजे दुसरी संख्या आपल्याला मिळाली ह्या दोन्हीच्या दरम्यान. आता ह्या दोन्हीच्या दरम्यान जाऊया. आणखीन कुणाकुणाच्या दरम्यान जाऊया? ह्या जोडीच्या दरम्यान जाऊया. हां आता ही जोडी म्हणजे काय होतं सांगा? 0.1 ऋण 0.1 आणि ऋण 0.1 आणि ऋण 0.5 ह्यांची बेरीज करूया. ऋण 0.6 भागिले 2 ऋण 0.3 अशी संख्या आली बघा. म्हणजे आता फायनल उत्तर आपल्याला समजलं का बघा? ह्याच्या दरम्यानच्या 3 संख्या आपण निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालो का बघा? कुठल्या 2 संख्या होत्या? टोकाच्या. परत एकदा बघा. टोकाच्या 2 संख्या अगोदर लिहूया. हां काय काय संख्या आहेत त्याच्या दरम्यानच्या संख्या? ही आहे 0.3 आणि ही आहे ऋण 0.5. ह्याच्या दरम्यानची पहिली संख्या आपल्याला मिळाली ऋण काय मिळाली सांगा? ही एक मिळाली बघा ऋण 0.1. त्याच्यानंतर मिळाली ऋण 0.3. त्याच्यानंतर 0.1. अशा ह्या दरम्यानच्या 3 संख्या करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. ऋण 0.3 ऋण 0.1 ह्या दरम्यानच्या कशा पण मांडा तुम्ही. ऋण 0.3 ऋण 0.1 आणि ह्याच्या दरम्यान असणाऱ्या संख्या ह्या आपल्याला अशा मिळाल्या. आलं लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे बाळांनो. असंच तुम्ही दुसरं गणिती पूर्ण करू शकाल. दरम्यानच्या संख्या अशा शोधायचे. काही गणितं यातली सोपी पण कशी आहेत बघा. काही गणितं आता सोपा भाग असा घेता येईल. इथं तुम्ही ते पुढचं गणित पूर्ण करू शकाल असं तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे. ह्या सरासरी कन्सेप्टवरनं आपण पहिली जी चर्चा केलो ना, 1 आणि 5च्या दरम्यानच्या संख्या कशा शोधायच्या? 1 आणि 5ची बेरीज करायची, 2 न भागायचं, 3 येते. मग परत 1 आणि 3ची बेरीज करायची आणि 2 न भागायचं, 2 येतं. मग 3 आणि 5ची बेरीज करायची आणि 2 न भागायचं, म्हणजे त्याच्या दरम्यानच्या संख्या आपल्याला मिळतात. असा तो भाग इथं पूर्ण होत जाईल. आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके बाळांनो, पुढे जाऊया जरासं आता. हां आणखीन काही गणितं यातली बघूया. ह्या दरम्यानच्या कन्सेप्टवरच्या आधारित ह्याच्या मधल्या संख्या शोधा, याच्या दरम्यानच्या संख्या शोधा. मिड पॉईंट ही संकल्पना वेगळी, दरम्यानचा संकल्पना वेगळी. 1 आणि 5च्या बरोबर मध्यबिंदू 3 येणार, पण दरम्यान कोण कोण आहे? 2 आहे, 3 आहे, 4 आहे. असा तो भाग होता. आता आपण हे जे आहे 0. काय प्रश्न बघा? 0.5 5.2 आणि 5.3 5.2 आणि 5.3 5.3 ह्याच्या दरम्यानच्या सर्व संख्या लिहा. आता ह्याचा सरासरी वगैरे करत बसण्यापेक्षा सरासरीनं तर होणारच आहे आत्तासारखं, पण सोपं कसं होतं बघा. तुम्ही ह्याचा मॅथमॅटिकल अर्थ लक्षात घ्या. हे असं लिहिलं तरी चालतं, किंवा हे असं लिहिलं 5.200 असं लिहिलं तरी ते 5.2च आहे. हे असं लिहिलं तरी चालतं. ह्या लाखो करोडो संख्या आपल्याला ह्याच्यात आणता येतात. ह्याला तुम्ही 5.30 लिहिला तरी चालतं, 5.300 लिहिला तरी चालतं, 5.300 लिहिला तरी 3000 लिहिला तरी चालतं. ह्याचा अर्थ तोच. 5.2000 3000 असं जर लिहिलं याच्या दरम्यान मग अशा हजारो संख्या आपल्याला आणता येत असतात. आता काय झालं? हे म्हणजे 5.2. आता पण पुढच्या संख्या सांगा ना तुम्हाला ह्याच्या दरम्यान. तोंडी 20 नंतर 5.21 चालेल, अगदी बरोबर.
त्यानंतर काय करूया, 5 पॉईंट पुढचं सांगा, 5.22, 5.23, 5.24, 25, 26 असं वाढवत जाऊया. हे बघा, हे एवढा तुम्हाला मॅथमॅटिकल असं नको 5.2 आणि 5.3च्या मध्ये संख्याच नाही अशा संख्या आपल्याला निर्माण करता येतील. ह्या अशा 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 ह्या हजारो संख्या आपल्याला अशा लिहिता येतात. असा तो भाग होता. पुढचंही गणित तसंच आहे बघा, आत्तासारखंच. उघ्या का जरासं? ओके, उघ्या, ठीक आहे. हां, आता कोणत्या संख्यांच्या दरम्यानची संख्या पाहिजेत बघा. पुढचा प्रश्न कसा आहे बघा तो. ऋण 4.5 व ऋण 4.6 पुन्हा मागायचं सारखं. काय करूया, ह्याला काय म्हणूया 5 पॉईंट, ह्याला काय समजूया, सोपं. आपल्याला 3च तर संख्या पाहिजेत करायला सांगितले. हजारो संख्याचा नको आहेत आपल्याला विचार करायला. ह्याला काय म्हणूया, हे 50 आहे आणि हे ऋण 4.60 आहे असं आहे. सांगा की मग पुढच्या. 4 पॉईंट कोण सांगते? 4.51, 4.52, 4.53, 4.54, 4.55, 4.56, 57, 58, 59 असं करत आपल्याला ह्याच्या दरम्यानच्या संख्या आपण निश्चितपणे काढू शकतो. असा हा सराव संच किती होता बघा बरं, 2.2. पहिल्या भागामध्ये आपल्याला अपरिमेय संख्या दाखवायची अप्रत्यक्ष सिद्धता होती. सोपी सिद्धता आहे. एकदा नीटपणे वाचलाच, थोडंसं समजून घेतलं तरी ते लगेच होण्यासारखं आहे. पुस्तकात सोडवून दिलेलं गणितसुद्धा सेम टू सेम असं आहे बघा, आणि तुम्ही ते समजून घेणार आहात आणि ते करणार आहात. आता थोडं आपण पुढच्या भागासाठी 2.3 मध्ये जाणार आहोत. 2.3 मधला काही भाग आपण आता समजून घेऊया, चालेल ना? थोडासा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे, त्या वेळेमध्ये आपण त्याची ओळख करून घेऊया, म्हणजे पुढच्या तासाचा लोड जरासं कमी होईल. आता नवीन कन्सेप्ट जरासं येणार आहे बघा. सर्ड, SURD, सर्ड्स, करणी. 2.3 मध्ये पण आपण थोडंसं जाणार आहोत. त्या 2.3चा भाग पण आपल्याला पुढं बघायचा आहे, जरासं नीटपणे बघूया. ह्याची सर्ड्स, करणी, मराठीमध्ये करणी. करणी, सर्ड, त्याचं मिनिंग कसं आहे बघा जरा. करणी म्हणजे काय, करणीचा अर्थ काय बघा. ह्याला करणी म्हणायचं, या संख्येला करणी म्हणायचं. इथं मी लिहितो बघा, अशी संख्या पाहिजे. तर 3 गोष्टीचं पालन करायचं आहे. पहिली गोष्ट, A इज नॉट इक्वल टू N ही नैसर्गिक संख्या पाहिजे. N बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर, बट N इज नॉट इक्वल टू 1. इट मस्ट बी ग्रेटर दॅन 1. N नैसर्गिक संख्यामधली एक ही संख्या सोडून N ही नैसर्गिक संख्या पाहिजे, आणि पण ती एकाशिवाय असली पाहिजे. 2, 3, 4, 5, 6, 7 किती पण चालतात, एक नको आहे. एक पहिली कंडिशन आहे. दुसरी कंडिशन काय बघा, त्यातली ती A संख्या आहे ना, ती धनपरिमेय असायला पाहिजे. धनपरिमेय संख्या असायला पाहिजे. धनपरिमेय संख्या असायला पाहिजे. आणि पुन्हा एक कंडिशन आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे. ह्याचं जे एकूण उत्तर आहे, ते मात्र अपरिमेय असायला पाहिजे. बघा, अपरिमेय असायला पाहिजे. एकूण उत्तर हे अपरिमेय असायला पाहिजे. ह्या 3 शक्यतेचं पालन करायला पाहिजे. ह्याला करणी असं म्हणायचं. आता मी काही करणी असणारी आणि नसणारी काही उदाहरणं आपण जरा बघूया. करणी ओळखा आणि करणीचा ओळख कशी करून घेऊया. एक उदाहरणातून बरं जरा समजावून घेऊया. समजा तुमच्याकडे मी असं लिहिलं असेल, वर्गमुळात 3. इथं वर्गमूळ हे लिहिलं की इथं न लिहिता सुद्धा एक अंक लिहिलेला असतो. कोणता सांगा? 2. यस, वर्गमूळ म्हणजे इथं कोटी असते, ती 2 असते त्याची. त्याची ओळख करून घेऊया अगोदर. कोटी, ही कोटी म्हणायचं 2. आतली संख्या बघा, आतली संख्या A, धन आहे, परिमेय आहे. शुअर. त्याच्यानंतर N हे नैसर्गिक संख्या एकापेक्षा मोठी आहे. 3चं वर्गमूळ त्याची किंमत करणीतून बाहेर येऊ शकते का? नाही. म्हणजे ह्याला करणी म्हणायचं. समजा तुम्हाला असं लिहिलं असेल, वर्गमुळात 4 असं लिहिलं, म्हणजे इथं 2 आहे, इथली संख्या 2 आहे
आहे, बिलॉंग्स टू आतली संख्या परिमेय आहे, धनपरिमेय. पण ह्याचं उत्तर किती येणार सांगा? 2. म्हणजे एकूण उत्तर आता वर्गमुळातून बाहेर आलं. वर्गमुळात 3 बाहेर आलं नाही, कारण त्याची किंमत नक्की आपल्याला सांगता येत नाही, म्हणजे काढता येत नाही, तोंडी सांगता येत नाही. पण 4चं वर्गमूळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते 2 आहे. म्हणजे एकूण उत्तर अपरिमेय राहिलं का? नाही. म्हणून ही संख्या वर्गमुळात 4 ही संख्या करणी नाही. वर्गमुळात 4 ही संख्या, कारण याचं एकूण उत्तर हे परिमेय संख्या येतं. एकूण उत्तर हे अपरिमेय संख्या असायला पाहिजे. आलं लक्षात? आत्ताची ओळख तुम्हाला झाली असेल थोडीशी. असं होतं बघा, वर्गमुळाच्या चिन्हात 3 अधिक वर्गमुळात 5. ही तर नैसर्गिक संख्या 2 आहे, प्रॉब्लेम नाही. पण आतली संख्या ही 3 अधिक वर्गमुळात 5 या संख्येला कसली संख्या म्हणायची आहे? परिमेय म्हणायचं का अपरिमेय म्हणायचं आहे? अपरिमेय म्हणायचं आहे. पण ती धनपरिमेय संख्या पाहिजे, परिमेय संख्या असायला पाहिजे. लक्षात आलं? हिला सुद्धा करणी म्हणायचं नाही आहे, कारण ही ऋणसंख्या आहे. अशी त्याची ओळख होते. आता पुढचा एक त्यातला सराव संच 2.3 मध्ये आपण जरासं जाऊया. पहिला प्रश्न समजून घेऊया जरासं, पहिला दुसरा प्रश्न, हा जेवढा अजून आहे आपल्याकडे काही वेळ. सराव संच 2.3 सराव संच 2.3 मध्ये जाऊया. म्हणजे प्रत्यक्ष उदाहरणं आपल्याला समोर तुमच्या असल्यामुळं ती उदाहरणाचा आनंद घेता येईल. हा प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा जरा सोपा आहे, जरा तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. चालेल? चला बघूया तर मग जरा. ह्या एनला बिलॉंग्स टू एन आहे, एनला त्याची कोटी असं म्हणायचं. एनला त्या करणीची कोटी, डिग्री एन ही असे आहे. आणि ती डिग्री जी आहे ना ती परिमेय नैसर्गिक असायला पाहिजे आणि एकापेक्षा मोठी असायला पाहिजे, असं त्यांचं मत आहे. पुढील करणीची कोटी सांगा बघूया. आता कोटी म्हणजे काय समजलं का बाळांनो? होतं बघा, इथं जी संख्या असते जेव्हा नसतेच तेव्हा किती असते सांगा? आता याची कोटी किती? ह्याला म्हणायचं कोटी किंवा डिग्री. याची किती? 2. याची कोटी किती सांगा बरं? 3. अगदी बरोबर. पुढं हे असं आहे बरं का, 5 वर्गमुळात 12 अशी संख्या आहे. आता ह्या 5ला नाही म्हणायचं कोटी, इथं असणारी संख्या. कोटी किती सांगायची? आता याची कोटी किती येणार? 2 येणार. बरोबर. याची कोटी येणार 2. चला पुढे जाऊया. 4थं मूळ 100चं हां काय येणार सांगा? कोटी याची. हा सगळ्यांना सांगता येईल उत्तर. कोटी किती येणार? 4 येणार. वर्गमुळात 39 कोटी किती येणार सांगा बाळांनो याची? हां कोटी किती येणार सांगा? 2 येणार. अगदी बरोबर. घनमुळात 18 कोटी किती येणार? कोटी म्हणजे इथं असणारी संख्या, इथं काही नाही म्हणजे 2 असते, 1 नाही हां 2 आहे. इथं 4 आहे कोटी, इथं 3 आहे. हिला म्हणायचं त्याची कोटी. पहिला प्रश्न सगळ्यांना समजला असेल, सगळ्यांनी परत एकदा सोडवणार आहात. तसंच आपण जरा असं दुसराही प्रश्न छोटा आणि सोपा आहे, तोही प्रश्न आत्ताच्या तासामध्ये पूर्ण करून घेऊया. म्हणजे आपल्याला पुढचा भाग तेवढा लोड होणार नाही. पुढच्या अभ्यासमध्ये भरपूर गणित आपल्याला शिकायचे आहेत, त्यामुळं तिथं आपल्याला जास्त त्रास होणार नाही. दुसरा प्रश्नसुद्धा आपण पूर्ण करून घेऊया. चालेल ना बाळांनो? प्रश्न दुसरा, क्वेश्चन नंबर 2. पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहेत? फॉलोइंग विच आर यू आर टेल देअर सर्ड्सचे डेफिनेशन कोण पालन करतं? हां चला बघूया तर मग सर्डच्या डेफिनेशनमध्ये बसणारं काय नाही आहे बघूया, तपासणी करूया. इज इट सर्ड और इज इट नॉट याच्यामध्ये बघूया जरासं. सर्ड आहे किंवा नाही. पहिली संख्या बघा, तिथं त्या सर्डच्या डेफिनेशनचं पालन करणे हा भाग, करणी ह्या संख्येची ओळख किंवा हा नेमका भाग कसा आहे तो जरा लक्षात आला का बघा तुमच्या सगळ्यांच्या? हां पहिली संख्या आहे बघा, हां 6 संख्या बहुतेक दिली तिथं. बघूया पहिली संख्या, घनमुळात 51 क्यूब रूट ऑफ 51. इथली संख्या 1 पेक्षा मोठी आहे, नैसर्गिक आहे, प्रश्नच नाही. आतली संख्या धनपरिमेय आहे. एकूण आपल्याला याचं उत्तर निघत नाही आहे, म्हणजे याचं 51चं घनमूळ माहिती नाही आहे. बरोबर ना? म्हणजे ही करणी आहे. येस, इज इट सर्ड, हे करणी आहे. आता दुसऱ्यामध्ये जाऊया. आहे बघा 16. तुम्ही म्हणणार चला इथली संख्या नैसर्गिक आहे, एकापेक्षा मोठी आहे, आतली संख्या धनपरिमेय आहे. बरोबर आहे, पण एकूण उत्तर हे अपरिमेय संख्याच असलं पाहिजे. आता याचं एकूण उत्तर काय बघा, याचं एकूण उत्तर काय? जरासं सिम्प्लिफिकेशन करायला शिका जरा. हे असतं 16चे चौथे मूळ. बरोबर आहे, 1/4 वर्गमूळ म्हणजे 2चा 1/2 घात असतो. 16 ही संख्या 2च्या चौथ्या घाता इतकी आहे, हे जरा समजून घ्या. 16 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 4, 4 2 8, 8 2 16.
त्याचे चौथे मूळ हे 4 4 निघून गेले म्हणून याचं उत्तर आलं 2. आता ह्याचं 16च्या चौथे मूळ आलं 2. आता सांगा मला या संख्येचं एकूण उत्तर आलं 2. आता 2 ही संख्या परिमेय काय अपरिमेय? 2 ही संख्या परिमेय काय अपरिमेय? वर्गमुळात 2 असेल तर अपरिमेय, पण वर्गमुळाच्या बाहेर असेल तर ती परिमेय. एकूण उत्तर आपल्याला काय पाहिजे होतं? अपरिमेय संख्याच पाहिजे होती. म्हणजे आता इथं हे दुसरं जे गणित आहे 4 वर्गमुळात 16 ही संख्या कर्निस्थ संख्या नाही किंवा कर्णी नाही, हे नीट लक्षात घ्या. अलग लक्षात. पुढे जाऊया जरासं, तिसऱ्या गणितामध्ये जाऊया. चला पुढे बघा जरासं तिसरं गणित. तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगते बघा. काय आहे तिसरे गणित? 5वं मूळ आहे बघा. कुणाचं? 81चं. 81 5वं मूळ आहे. याचं 81 5वं मूळ काय येणार? कर्णी तिसरं आहे का? काढता येईल 81 5वं मूळ? नाही येणार. म्हणजे हे सगळ्या डेफिनेशन्स फॉलो करते बघा. ही आहे, हे आहे. 81 5वं मूळ काढता येत नाही, म्हणजे ही सुद्धा कर्णी आहे. चौथं बघूया. वर्गमुळात 256. आता काही मुलांना वर्ग आणि वर्गमूळ जर पाठ असतील 256चं वर्गमूळ किती? 256ची वर्गमूळातून बाहेर येऊ शकतं बघा. परत जाऊया आपण. 256चा कितवा घात आहे? 1/2 घात आहे. हा कुणाचा वर्ग आहे बघा? 16चा वर्ग आहे बघा. म्हणजे वर्गमुळात 256चं उत्तर येणार आहे 16. एकूण उत्तर काय आलं रे? परिमेय आलं काय अपरिमेय आलं? अपरिमेय आलं का? नाही आलं. म्हणून ही संख्या, हे जे तिसरं गणित आहे हे कर्णी नाही असं लिहिणार. कितवं? तिसरं आहे, चौथं नाही. हे आहे आलं, हे नाही असं आलं बघा. आता घनमुळात 64. 64चं घनमूळ कोण सांगते? 4चा घन आहे बघा. 64 म्हणजे 4 × 4 × 4. 4 × 16, 16 × 64. म्हणजे 64चं घनमूळ किती आलं सांगा बरं? 4 आलं. म्हणजे एकूण उत्तर अपरिमेय संख्या आली का परिमेय संख्या आली? परिमेय संख्या आली. म्हणून हिला कर्णी म्हणायचं नाही. समजलं का? नीट बघा. हिला कर्णी म्हणायचं नाही. शेवटच्या गणितामध्ये सुद्धा ती कर्णी म्हणजे घनमूळ आहे 22/7 आहे. ह्या कर्निस्थ संख्या परत एकदा बघा. आता वर्गीकरण बघूया. सर्ड ऑर नॉट, येस ऑर नॉट. विच आर द सर्ड्स आणि विच आर नॉट सर्ड्स. कोणत्या कर्णी आहेत आणि कोणत्या दे आर द सर्ड्स अँड दे आर नॉट द सर्ड्स. जरा बघूया काय काय लिहिणार आता सर्ड्स. असं तर एक तुम्ही लिहित असताना असं लिहा, सर्ड ऑर नॉट सर्ड. सर्ड्स अँड नॉट सर्ड. कर्णी नाही, कर्णी आहे आणि कर्णी इथं काय लिहूया? कर्णी नाही. सांगा बघूया. पहिलं संख्या काय आहे? पहिली संख्या कर्णी आहे का नाही सांगा. आहे. पुन्हा एकदा बघा. n आहे. एकूण उत्तर अपरिमेय आहे, त्याचं काढता येणार नाही. दुसरं बघा रे संख्या घनमुळात 64चं बघा बरं. घनमुळात 16, चौथ्या मुळात 16. 16चं चौथं मूळ 2 आहे. ही संख्या परिमेय संख्या येते, पण एकूण उत्तर आपल्याला दुसरं नाही आहे. तिसरं बघा जरा असं. तिसरं कर्णी आहे का नाही सांगा. आहे. घनमुळात नाही आहे. 5व्या मुळात 81 आहे बघा. 5व्या मुळात 81 कर्णी आहे का नाही सांगा. आहे. हे आहे मध्ये येणार. आणि त्यानंतर 6वं एक बघा बरं. इथं हे येणारं कुठलं येणार? घनमुळात 22/7. हे बघा. ह्या कर्णी आहेत संख्या आणि ह्या कर्णी नाही त्यांचं ऑब्झर्वेशन करा जरा असं. कर्णी नसणारी संख्या आली बघा 256 वर्गमुळात आणि घनमुळात 64. आता घनमुळात समजा तुम्हाला 8 आलं तर त्याचं घनमूळ 2 येतं, म्हणजे सुद्धा ही कर्णी नाही. समजा तुम्हाला वर्गमुळात किती आलं सांगा बरं? 100 आलं. 100चं वर्गमूळ निघतं आहे, म्हणजे ही सुद्धा कर्णी नाही. ह्या सगळ्या डेफिनेशन्स अशा होतील. परत एकदा कर्णीचा अर्थ समजला का बघा. इथली संख्या ही नैसर्गिक पाहिजे आणि शिवाय एकापेक्षा मोठी असायला पाहिजे. आतली संख्या ही धनपरिमेय पाहिजे. एकूण उत्तर अपरिमेय संख्या आली पाहिजे. वर्गमुळात 25 ही संख्या कर्निस्थ संख्या नाही. हिला सर्ड म्हणायचं नाही, कारण याचं एकूण उत्तर 5 येतं आणि ती मात्र परिमेय संख्या असते म्हणून. समजायची ओळख झाली सगळ्यांना नीटपणे? ओके बघा. असा हा भाग इथं संपतोय. आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला पुढचा भाग बघूया. आता आपण थांबूया. ओके. बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू फॉर द सेकंड पिरियड.